गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही सकाळी अगदी लवकर साधारण 3 वाजता आवरून निघालो बालाजीच्या दर्शनासाठी. सकाळी थंडी काय सांगू तुम्हाला, खूपच जास्त होती. त्यात गंमत म्हणजे मी स्वेटरच घालायला विसरले होते. मी खूप छान मेकअप केला होता, केसात गजराही घातला होता. मी ताईंना आणि आईलाही गजरा दिला होता. शितू अजून झोपलेला होता, त्यालाही आवरून आम्ही सगळे रेडी झालो. 4 वाजता आम्ही खाली मंदिराजवळ आलो. तिथून वर जाण्यासाठी काही बसेस होत्या. बसमधल्या सगळ्या खिडक्या उघड्या असल्यामुळे एवढी थंडी वाजत होती की काही विचारूच नका. माझ्याजवळ फक्त माझ्या साडीचा पदर होता, त्यानेच मी स्वतःला झाकून घेतलं. रस्ता खूपच वळणावळणाचा होता, थोडी भीतीही वाटत होती आणि बालाजीचं नाव घेतलं आणि आम्ही वर पोचलो. वर गेल्यावर प्रचंड गर्दी होती. आम्हाला केजमध्ये बसवण्यात आलं. जवळजवळ 40 केज होत्या, त्याच्यापेक्षाही जास्त होत्या. आम्ही 5व्या केजमध्ये होतो. तिथे जवळजवळ 5 ते 6 तास बसावं लागलं. थंडी, थकवा आणि गर्दीमुळे वैताग आला होता, पण मनात एकच गोष्ट होती, बालाजीचं दर्शन घ्यायचं होतं. त्या केजमध्ये बसलेले असताना आजूबाजूला खूपच लोक चिडचिड करत होते, पण मी डोळे मिटून फक्त देवाचं नाव घेत होते. मनातून फक्त एकच आवाज येत होता, थोडं थांब. कारण म्हणतात ना, देव जेव्हा बोलवतो तेव्हा थोडी परीक्षाही घेतोच. फायनली आमचं दर्शन झालं. आत मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ दाखवू शकले नाही. दर्शनाच्या वेळी एवढी ढकलाढकली होती, पण त्या क्षणासाठी सगळा थकवा विसरायला झाला. डोळ्यात नकळत पाणी आलं, पण मनाला खूपच समाधान भेटलं. बाहेर आल्यावर आम्ही लाडू प्रसाद घेतला, जमा केलेले मोबाईल्स परत घेतले आणि छान फोटो काढले. तो आमच्या यात्रेचा शेवटचा दिवस होता. गर्दीत दाटीवाटीत का होईना, पण बालाजीचं दर्शन झालं आणि तेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं समाधान होतं. पुढचे व्हिडिओ काही कारणामुळे काढता आले नाहीत. आम्ही दर्शन घेऊन आमच्या घराच्या दिशेने निघालो आणि घरी पोहोचलो. बाय बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.